आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना समन्वय समितीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे। शिंदे गटाच्या विभागवार आणि जिल्हा पातळीवरच्या अंतिम बैठका सध्या सुरू आहेत। दुसऱ्या सर्वेक्षणात 177 जागांवर महायुतीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे असं दिसतंय। तर अनुकूलता असली तरी सुद्धा तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी मात्र प्रचंड आहे। मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फोडतील अशी माहिती मिळते। आणि यानंतर राजकारणातून मोठी बातमी आहे। राज्यातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असं सांगितलं जातंय, असं मानलं जातंय। मात्र आता ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर होणार अशी माहिती खात्रीदायक सूत्रांकडून माझाच्या हाती लागली आहे। नियमानुसार 26 नोव्हेंबर 2024 रोजी नवी विधानसभा अस्तित्वात येणार आहे आणि त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता प्रचाराचा धुरळा कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय। आणि त्याचमुळे दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो अशी माहिती समोर येते। दरम्यान विधानसभा निवडणुकीसंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। अडीच 3 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरताय। लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती, घेतली नसती। मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील। जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या। पण आम्ही महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे। आमचं लक्ष आहे, आम्हाला सर्वेची गरज नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार। ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं। हो, आपली आहेच ना, तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, कारण का आपलं एक्सटेन्शन आपल्या तारीख 28 नोव्हेंबर आहे। हां, त्याच्यामुळे 10-15 तारखेलाच मतदान होईल किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर। हो, पण आम्हाला दिल्लीत, मला अमोलदादांना आठवत असेल, दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।